तर जय श्रीराम मित्रांनो. आज आहे ना आम्ही ना हैदराबादवरून संभाजीनगरला निघालो होतो बरं का. मग तिकीट बिकीट बुक केले ट्रॅव्हलचे आणि निघालो होतो आता. तर इथं आलो मी तर जरा खुश होता बरं का. तर आता बसमध्ये आलो बरं का आम्ही. बस पाहिली भाऊ मधून इतकी खतरनाक ना भाऊ, लाइटिंग बिटिंग आणि फुल AC. मग काय हैदराबादच्या बाहेर निघलो भाऊ. चला म्हणलं जेवण करायला थांबवा. हॉटेलवर बस थांबली भाऊ. मग जेवण बिवण केलं एकदम 5 स्टार हॉटेलमध्ये बरं का. म्हणलं चला आता झोपू. झोपायला गेलो भाऊ. झोपून सकाळी उठलो ना भाऊ. सकाळी उठल्याच्या नंतर पाहिलं भाऊ डायरेक्ट सूर्य चमकायला लागला ना. यायला म्हणलं कुठं आलो यार. नंतर बघितलं यार छत्रपती संभाजीनगरला आलो बरं का. आणि इकडचं वातावरण पण हैदराबादपेक्षा अलग आहे बरं का. कारण इकडे आल्यावर जास्त थंडी नव्हती वाटत. तिकडे आहे ना लय थंडी वाजत होती बरं का मित्रांनो. तर काय आता बस स्टँडवर पोहोचत आलो आम्ही. बस स्टँडवर पोहोचलो बरं का भाऊ. त्यानंतर लगेच आमचे सर आले ना तिथे न्यायला आम्हाला. सर नंतर काय त्यांच्यासोबत निघालो मग कारमध्ये. सकाळी सकाळी वातावरण होतं चांगलं मस्त. चहा पाणी घेतली, नाश्ता बिष्टा केला सर सोबत. आणि काय गाणे ऐकत ऐकत चाललो होतो ऑफिसवर. मग काय एक मित्र बी भेटला, त्याचसोबत पण बोलणं बसणं आलं. आणि नंतर मग चाललो ऑफिसवर गेलो बरं का भाऊ आम्ही. तेवढ्यात मित्र म्हणे यार चहा प्यायला चला म्हणे. ठीक आहे म्हणलं भाऊ चला चहा प्यायला. कारण मी लय दिवसाची बाद आलतो त्याच्यामुळे सगळ्यासोबत चहा प्यायला गेलतो. तर सगळ्यांनी चहा घेतली आणि सगळ्या म्हणे एक व्हिडिओ बनव. तेवढं तू एक व्हिडिओ काढून घेतला भाऊ. सगळे म्हणे आम्हाला पण व्हिडिओ मध्ये यायचं. ठीक आहे म्हणलं भाऊ. चहायला मला काही कळानच नाही राव. कारण की मित्र आहे ना शॉल बिल टाकून माझ्या गळ्यात काय करतोय का यायला. मग मित्रानं म्हणलं काय चालू राव. पण मित्र म्हणे राव तू बर्थडेच्या दिवशी इथं नव्हता त्यामुळे तुझं बर्थडे करायचा आहे म्हणे. ठीक आहे म्हणलं भाऊ. मग त्यांनी काय केक बिक आणला आणि केला भाऊ बर्थडे साजरा. त्याला केक पाहिलं तर केकवर डायरेक्ट इंस्टाग्राम आयडी आणि युट्यूब आयडी छापून आणली ना भाऊ. यायला म्हणलं मित्र थोडे अवघडच आहे राव माझ्यावाले. मग काय केक बिक कापला भाऊ. याला म्हणलं मित्र हसू राहिले का. मग ते कळलं मित्रांनी कॅन्डल तर आणली पण तिला पेटवाला माचीच आणली बरं का मित्रांनो. तो कॉमेडी मित्र आहे. मग काय ऑफिसचे सर येईल होते. त्यांनी केक बिक खाऊ घातला आणि सेलिब्रेशन केलं बरं का. सगळ्यांनी मजा केली, सेलिब्रेशन केलं. आणि मग काय बोलले पार्टीला. यायला म्हणलं यार हैदराबादहून तर येत आलो पण यायला म्हणलं चांगलं चंदन बसलं म्हणलं आपल्याला पैशाला. म्हणलं पार्टी म्हणल्यावर यार पैसे तर लागणारच ना. मग काय मित्र बोलले पार्टी. मित्राला म्हणलं चला उद्या देऊ. चायला पोरांनी ना तोंडाला केक लावून पुरं तोंड सिगट केलं तर बरं का माझं. याला मी पण बोललो बरं का त्यांना. पण ते काय म्हणायचे माहिती का आज तुझा बड्डे त्याच्यामुळे काही रागवणं चालत. ठीक आहे म्हणलं हो काय करता मग आता. त्यानंतर ना केक बिक लावणं झालं भाऊ. केक पण खाणं झालं. झालं म्हणलं पोरांनी म्हणलं आता एक एक फोटो घेऊ. फोटो बिटो घेतला पोरांनी आणि केक बिक खाल्ल्या बरं का. त्याला केक खाऊ घालण्याचा कार्यक्रम संपत चालता बरं का. पण अजून 2-3 जण आले हो. मग काय त्यानंतर टायमिंगच वाढून गेला. जेवायला पण टाइम झाला पण सगळंच टाइम झाला. मग इकडेच टाइमपास झाला बरं का मित्रांनो. तर झालं असं मित्रांनो या पार्टीमुळेच मला आहे ना यांनी हैदराबादहून इकडे बोलवलं होतं बरं का. आणि आल्याच्या नंतर आता ही पार्टी होणारच. त्यामुळे बोर बोलले पार्टी करायची आपल्याला. ठीक. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. जय श्री